बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी राज्य शासनाकडून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जो संवाद साधलेला आहे त्यानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये 9 सप्टेंबर पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत त्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत। तसंच ज्या विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबर पूर्वी एससीबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले असतील त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे। 11वीच्या प्रवेशाबाबत लवकरच अध्यादेश काढला जाईल। या सुप्रीम कोर्टानं 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यामुळे ते 9 सप्टेंबर पूर्वी जे प्रवेश झाले आहेत ते एससीबीसीच्या पद्धतीने होणार आहेत। 9 सप्टेंबर 2020 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते आणि त्यांना प्रवेश मिळालेले नव्हते त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत। तर सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सामाजिक आणि एससीबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली। त्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील 11वीचे प्रवेश रखडले होते। अखेर यावर आता तोडगा काढण्यात आला असून एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी निश्चितच हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे। आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी नाशिकहून प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत आणि पुण्यातून चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात पुण्याला। चंद्रकांत, नेमका हा आदेश काय आहे? विद्यार्थ्यांना हा दिलासा म्हणायचा का आणि मराठा आरक्षणाचं मग काय? ओव्हरऑल जर विचार करशील सर्व विद्यार्थ्यांसाठी 11वीच्या तर निश्चित दिलासा म्हणता येईल। कारण आपल्याला माहिती आहे 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली। त्यानंतर ही सगळी 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली होती। कारण एससीबीसीतल्या मुलांना नेमकं आता आरक्षण कुठल्या ह्याच्यातनं द्यायचं असा तो सगळा मुद्दा होता। त्यात मराठा संघटनांनी आंदोलनं केली पण अखेर सरकारने जो निर्णय प्रॅक्टिकली शक्य आहे तोच घेतलाय। अर्थात तो मराठा संघटनांना रुचलेला नाही। निर्णय असा आहे, तुला सांगतो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, हे जे आत्तापर्यंत रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनुसार जी ॲडमिशन 11वीची एससीबीसी प्रवर्गातनं झाली ती कंटिन्यू राहणार। पण यापुढे ज्यांनी एससीबीसीतनं अर्ज केलेत पण त्यांना प्रवेश मिळालेला नाही, मी थोडक्यात दुसरी यादी तिसरी यादी या पुढच्या याद्यांना ह्या सगळ्या एससीबीसीत अर्ज केलेल्या मुलांना ओपनमधून म्हणजे खुल्या प्रवर्गातूनच ॲडमिशन मिळणार आहेत। याचाच अर्थ मराठा समाजाच्या मुलांना आता एससीबीसीतनं आरक्षण मिळणार नाही। आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहे धनंजय जाधव। आरक्षण मिळणार नाही एका अर्थाने स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली होती पण आता राज्य सरकारने तुम्ही म्हणताय तसं आता रद्द झाले एका अर्थाने एससीबीसी आरक्षण सध्या तरी। आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की हे आघाडी सरकार आहे हे मराठा समाजाच्या दृष्टीने घातक आहे। त्याचं कारण असं आहे की आम्ही वारंवार सांगत होतो की आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत। त्या सोडवण्याच्या पद्धती देखील आम्ही यांना सांगितल्या होत्या। आमच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजी महाराज यांनी एक सुपर न्यूमेरिक पद्धतीची एक पद्धत सांगितली होती, जी पद्धत मॉरिशसमध्ये असणाऱ्या मराठा पाल्यांच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अवलंबली जाते। काश्मीरमध्ये असणारे जे त्या ठिकाणचे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी घेतली जाते। ती पद्धत अशी असते की त्या ठिकाणी जो कॉलेजचा टक्केवारीचा कॉलेजचे जे ॲडमिशनचे भाग आहेत त्याच्या पुढे काही जागा वाढवल्या जाव्यात आणि त्या जागा वाढवून त्या ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन्स करून घ्यावं। यावर्षी जर पाहिलं तर ऑलरेडी मराठा समाजाला आरक्षण असल्यामुळे त्या जागा वाढलेल्या होत्या। त्याच्यामध्ये आमच्यासाठी जागा ज्या वॅकंट होत्या आमची फी सरकार भरण्याची तरतूद सरकारने केली होती। ती फी आमची या सरकारने भरावी अशी आमची मागणी होती। सुपर मेमोरियल पद्धतीने जर बसवलं तर ते घडलं असतं, परंतु कालचा निर्णय जर पाहिला नितीन राऊतांनी सांगितलं होतं की दिवाळी गिफ्ट म्हणून आम्ही तुम्हाला महावितरणमध्ये समाविष्ट करून घेतो, परंतु दिवाळीचं गिफ्ट नाही, त्यांनी शिमग्याचं गिफ्ट आम्हाला 2 पद्धतीने दिलेलं आहे। एक तर महावितरणमध्ये आमच्या मुलांना डावललेलं आहे आणि आज रोजी पाहिलं तर ईडब्ल्यूएस देतोय सांगून आमचा आज देखील शैक्षणिक पद्धतीमध्ये आम्हाला डावललेलं आहे। यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो। हे सर्व गोष्टी सांगत असताना या सरकारने तात्काळ सुपर मेमोरिक पद्धतीसाठी छत्रपती संभाजीराजांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली, ती वेळ द्यावी आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स सेव्ह करावेत। त्याही पुढे जाऊन ही कोविडची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमच्या मराठा समाजातील तरुणांच्या वडिलांचे सर्वांचे आर्थिक खिसे जे आहेत ते रिकामी झालेले आहेत आणि त्यामुळे अचानक त्यांच्या फीचा बोजा देखील त्यांच्यावर पडणार आहे। कोरोनाची परिस्थिती पाहता एक वेगळी बाब म्हणून मराठा विद्यार्थ्यांची फी या सरकारने भरली पाहिजे अशी मी तुमच्या माध्यमातून मागणी करतो। पण आता तू जे सांगितलं, मी आता शिक्षण संचालक यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की जागा वाढवून कधी मिळतात ज्यावेळेस मुलं जास्त आणि जागा कमी, त्याच वेळेस तो फॉर्म्युला यापूर्वी एकदा वापरलेला आहे पण आता त्याची गरज नाही कारण ऑलरेडी जागा रिक्त आहेत। मग ऍडमिशन तर मिळणार आहेत मुलांना, राहिला प्रश्न फक्त फीचा आहे। तर फी माफ करावी असं तुमचं म्हणणं आहे? मग फी माफ करावी म्हणजे आम्हाला ज्या तरतुदीनुसार ज्या
टक्केवारीमध्ये ॲडमिशन मिळाले, म्हणजे आमचे जे कॉलेज असतील, जर माझ्या कोणत्या पाल्या विद्यार्थ्याला जर वाड्या मिळाले तर तुम्ही ते वाड्या काढू नका, त्याचं तिथलंच ठेवा, त्याची फी भरा. इनडायरेक्टली आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळाला अशी आमची समजूत आहे आणि तो राहील. त्यामुळे सरकारने फी भरावी आणि आम्हाला सुपर न्यूमरिक पद्धतीने हे टिकवावं. तुम्ही म्हणताय की एकच वेळेस ती ज्यावेळेस जागा वाढल्या त्यावेळेस बाब घेतली, तसं नाहीये. यापूर्वीचे तुम्ही महाराष्ट्रामधले आम्ही 50 पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो की ज्या ठिकाणी काश्मीरमधले विद्यार्थी असतील, मॉरिशसमधले विद्यार्थी असतील, या सर्वांना न्याय त्या माध्यमातून दिलेले आहेत. या ठिकाणी कोंढरे साहेबांचा त्याच्यावरती अतिशय आता चांगला अभ्यास आहे. आपल्यासोबत कोंढरे साहेब आलेले आहेत. मला सांगा, सरकारने GR काढला अखेर 11वीच्या ऍडमिशनचं, महावितरणचं सांगितलं की ओपन मधनच होणार ते. मग एका अर्थाने तुमच्या तोंडाला पानं पुसली मराठा समाजाचं. हो, नक्की पुसलेली आहे. आम्ही जे उपाय राज्य सरकारला सांगितले त्याच्या उलटं केलं. हा मराठा आरक्षण कायमस्वरूपी संपवण्याच्या डावातली पहिली स्टेप्स आज सरकारने केलेली आहे. काय केलेलं आहे तर SCBCची प्रवेश प्रक्रियामध्ये बाजूला ठेवली. आम्ही सांगितलं की SCBCच्या जागा तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही सुपर न्यूमररी जागा तयार करा, त्याच्यामध्ये सगळ्या मराठा समाजाच्या मुलांचा विषय सुटतो. त्या बाबतीतली सगळी टेक्निकल नोट सरकारला सादर केलेली आहे. पण त्यांनी काय केलं की आज खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना खुल्यातनं प्रवेश घ्या, तर खुल्यातनं प्रवेश ऑटोमॅटिकली होतातच आहे. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम का होणार आहे की SCBCमध्ये कट ऑफचा जो विषय आहे, त्या कट ऑफची माणसं ओपनमध्ये तिथं बसतीलच असं नाही. त्यापेक्षा दुसऱ्या समाजाच्या मुलाला जर त्याच्यापेक्षा जास्त मार्ग निघलं तर हा प्रवेश प्रक्रियेतनं बाहेर जाणार आहे. आणि असे जे बाहेर जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सुपर न्यूमररी पोस्ट तयार करा, अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली होती. पण सुपर न्यूमरी जेव्हा लागू होईल तेव्हा होईल. पण आता अडचण अशी की जागा ऑलरेडी रिक्त आहेत. मी आता शिक्षण संचालकांशी बोललो, तेव्हा सगळ्यांचे ऍडमिशन होतील, ऍडमिशनचा विषयच नाही. मग तरी मग तुमची मागणी का? हे बघा, राज्य सरकारच्या 90% जागा ज्या आहेत 605 कोर्सच्या, इथे हा ॲडमिशनचा विषय येत नाही. ॲडमिशनचा विषय येतो पुणे, मुंबई, नागपूर मेट्रो सिटीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज ह्या ठिकाणचाच प्रश्न प्रलंबित होता. हे सरकारला 3 वेळा सांगितलेलं आहे आणि ह्यापुरता विषय हा सरकार आत्ता 24 तासाच्या आतमध्ये सोडू शकतो. तो सोडवला तो कोणताही मराठा समाजाचा मुलगा SCBCतनं जो पात्र होता तो ह्याच्यापासून वंचित राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तो निर्णय सरकारने घ्यावा आणि तो घेण्यासाठी सरकारला कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण नाही. यासाठी सर्व टेक्निकल नोट्स आम्ही सरकारकडे सादर केल्यात आणि परत काल संभाजीराजेंनी माननीय मुख्यमंत्री चर्चा करून त्यांची वेळ मागितलेली. त्या बैठकीमध्ये याच्यावर निर्णय व्हावा यासाठी आम्ही निश्चितपणे आग्रही राहणार आहोत. इन केस समजा तसा निर्णय नाही झाला धनंजय, कारण सरकारने आता त्या GR काढून मोकळे झालेले आहेत, थोडक्यात त्यांना तो निर्णय घ्यायचा नाही असं आपण फॉर द टायमिंग समजूया. मग पुढची भूमिका काय मराठा? मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मराठा विद्यार्थ्यांची भूमिका जर सांगाल, तुम्ही ज्यावेळेस या बातमीची सुरुवात चालू केली तर मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे तुम्ही असं सांगितलं की शैक्षणिक प्रक्रिया थांबली होती का, तर हे चुकीचं आहे. ही शैक्षणिक प्रक्रिया जी थांबली होती, तुम्ही आमच्या डोक्यावर आरक्षणावर सांगा, असं नाही. कोविडमुळे थांबली होती ती प्रक्रिया, सर्व जे थांबलेली आहे कोविडमुळे दिवसांची चालढकल झालेली आहे. परंतु ही जी प्रक्रिया जर हे सरकार आमच्यावरती लादत असेल आणि या विद्यार्थ्यांचे जर ऍडमिशन करणारच असं म्हणत असेल तर या ऍडमिशनची प्रक्रिया आम्ही होऊ देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून जाहीर सांगतो. आपण पाहिलं स्वाती, थोडक्यात मराठा संघटनांनी आता पुन्हा एकदा संघर्ष अटळ आहे अशीच भूमिका घेतल्याचं दिसतंय. त्यांचं सरळ म्हणणं आहे, आम्हाला सुपर न्यूमरिक पद्धतीने आमच्या मुलांचे ऍडमिशन करून द्या, नाहीतर आम्ही ऍडमिशन होऊ देणार नाही. पुन्हा एकदा संघर्ष अटळ दिसतोय यांच्या सरकारशी. स्वाती, अगदी चंद्रकांत, नाशिकमध्ये काय वातावरण आहे या निर्णयाच्या अनुषंगाने ते आपण पाहूयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत. स्वाती, खरं तर मराठा समाज आक्रमक झाला त्या विषयासाठी अनेक मोर्चे निघाले, आंदोलन झाले. नाशिकमध्ये अत्यंत महत्त्वाच्या राज्यव्यापी बैठकी झाल्या आणि याच बैठकीमध्ये जे ठराव तयार झाले होते 32 ठराव, त्याच ठरावांवर मुख्यमंत्र्यांशी संभाजीराजे छत्रपती यांची बैठक सुद्धा आली. या बैठकीमध्ये जी कोणती चर्चा आली, जी सकारात्मक चर्चा आली, अशा प्रकारची माहिती समोर येत होती. त्याच्या विरुद्ध हा निर्णय आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालाय. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्यावर आहेत. गणेशजी, काय सांगाल तुम्ही, या निर्णयाशी सहमत आहात की नाही आहात? नाही, सरकारच्या निर्णय सहमत नाही. आजपर्यंत छत्रपती संभाजीराजांच्या समोर मराठा समाजासंदर्भात अनेक निर्णय हे बोलताना मुख्यमंत्री असतील, नितीन राऊत असतील किंवा या शासनामध्ये अनेक मंत्री असतील, त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सवलत देऊ, विद्यार्थ्यांना अन्याय केला जाणार नाही, अशा सगळे आश्वासन त्या ठिकाणी दिले आणि आम्हाला खात्री होती की ते आश्वासन त्या ठिकाणी पाळले जातील. परंतु आज ज्या पद्धतीनं सरकार काम करतंय ती मराठा समाजाची आणि छत्रपती संभाजीराजांनी त्या ठिकाणी घोर फसवणूक केली आहे. या सरकारला 100% याचे परिणाम भोगावे लागतील एवढी मी खात्री देतो तुम्हाला. नक्की. पण 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली राजूभाऊ. 9 सप्टेंबर पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्या होत्या SCBCसाठी त्या कायम ठेवण्यात आल्या. 9 सप्टेंबर नंतर मात्र खुल्या प्रवर्गासाठीच त्यांनी नोंद केलेली. काय सांगाल या संदर्भामध्ये? समाजाने जी भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे सांगितलेलं होतं
की शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची शासनाने घेतली पाहिजे. जे जे पर्याय आम्ही सुचवले होते ते याच्यामध्ये कुठेही दिसत नाही. हा विद्यार्थ्यावरती आणि मराठा समाजावरती अन्याय करणारं धोरण महाराष्ट्र सरकार राबवताना दिसत आहे आणि हा अन्याय दूर झाला नाही तर संपूर्ण विद्यार्थी युवक समाज पुन्हा एकदा रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं. नक्की, पण जर का विद्यार्थ्यांना आता एसीबीसी मध्ये सवलत मिळाली असती तर आर्थिक फायदा सुद्धा विद्यार्थ्याला झाला असता. जर का अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला अतिरिक्त फी भरावी लागते, खुल्या प्रवर्गात सुद्धा कट ऑफचा विषय कायम असतो, त्यामुळे विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळेलच किंवा नाही मिळेलच असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. काय सांगाल? नक्कीच हा सरकारचा वेळकाढूपणा आहे. दिलेले आश्वासनं पूर्तता करण्याऐवजी हे वेगळंच काहीतरी भिस्त गोंगडं ठेवत आहेत. ज्याप्रमाणे आपण चटका लागल्यानंतर ताक देखील फुंकून पितो, त्याप्रमाणे या सरकारचं कुठल्या प्रकारच्या आश्वासनाला या ठिकाणी मराठा समाज आता बोलणार नाही. कारण विद्यार्थ्यांच्या अतिशय संवेदनशील परिस्थितीमध्ये या कोरोना महामारीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला पाहिजे. परंतु कुठला तरी काहीतरी आपला निर्णय फिरवणं, महावितरणची भरती असेल, विद्यार्थ्यांचे प्रवेश असतील, सरकार हा वेळकाढूपणा करते असं या त्यांच्या पण या सगळ्या विषयामध्ये इतर जे सगळे समाज आहे त्या सगळ्या समाजाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फटका बसला होता, त्यांना तरी हा दिलासा मिळतोय. नक्कीच मराठा समाज हा नेहमी आपल्या मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे. आमचं म्हणणं तेच आहे, इतर समाजाच्या मुलांना देखील या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे. परंतु मराठा समाजाला 40 वर्षांपासून तुम्ही दुर्लक्षित ठेवलं, त्या समाजाला कुठेतरी न्याय द्यायची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये इतर समाजाला त्रास होईल असं सांगून हा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करते. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम सरकार करतंय. राजूभाऊ, मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न. खरोखर मेडिकल आणि त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगमध्ये महत्त्वाचा विषय यासाठी आहे की अतिशय अल्प प्रमाण मराठा समाजाचे या दोन्ही शिक्षण प्रक्रियेमध्ये आहे आणि ह्या नवीन याच्यामुळे अजून वंचित राहतील आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न मराठा समाजाच्या नशिबात येणार नाही. शासनाने पुन्हा विचार करावा आणि त्याचं धोरण बदलून समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे. संभाजी महाराज आणखीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते. याच भरती प्रक्रिये 9 सप्टेंबर नंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये घेतलेला निर्णय काय वाटतंय तुम्हाला की जे पैसे अतिरिक्त विद्यार्थ्याला लागू शकतात त्याचा भार कोणी उचलावा, विद्यार्थ्याने, समाजाने का सरकारने? नाही, सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ज्यावेळेस हे संपूर्ण नियोजन करताना ज्या सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली पाहिजे, बाजू मांडण्यास सरकार कमी पडलेलं आहे. छत्रपती संभाजीराजांनी जे विषय मांडले त्या मिटिंगला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो. आता माझी एवढीच मागणी आहे की सरकारसमोर की जी छत्रपती संभाजीराजांची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या बाजूने तोडगा निघावा आणि चांगला दिलासा त्या ठिकाणी द्यावा. अन्यथा मराठा समाजाचा रस्त्यावर उतरला त्या सरकारला परवडणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो. नाही, आंदोलन झाले, चर्चा झाली, इशारे झाले, आता काय? आता शेवटची स्टेज आहे. आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. खूप वेळ वाट बघितली आम्ही. सगळ्या गोष्टींनी सगळा समाज आज एक आहे. मराठा समाज सगळ्यात सुज्ञ आणि चांगला आहे. आम्ही आंदोलनं केली, एकदम चांगल्या पद्धतीने केली, शांततेत केली, कुठेही नुकसान झालेलं नाही. तरी अजून सरकारला जाग येत नाही. आमची अपेक्षा आहे आता तरी सरकारने पूर्ण करावं, नाही तर मराठा समाज शांत बसणार नाही, उद्रेक होईल. नक्कीच आपण बघतोय स्वाती की संघर्ष हा अटळ दिसतोय, उद्रेकाची भाषा ही तशीच कायम आहे. खरं तर सरकारच्या माध्यमातून समन्वय राखण्यामध्ये कमी होत आहे का या बैठका, असाही प्रश्न उपस्थित होतोय. एकंदरीत की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही आमची असं सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सरकार पाळतंय का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय नाशिकच्या. स्वाती. प्रशांत, त्यामुळे आक्रमक झालेल्या संतापलेल्या मराठी समाज बांधवांशी सरकार कसा संवाद साधणार आणि काय तोडगा काढणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद. आणि यासह बुलेटिनमध्ये आणि या वृत्तमालिकेत अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. तर शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मिळाल्यानंतर आता मराठा समाज जो आहे तो आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. जाऊयात नाशिकला. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं म्हणत आपला संताप जो आहे तो मराठा बांधव आता व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे तोडगा नेमका निघणार कधी असा प्रश्न आहे. काय त्यांच्या एकूणच भावना या प्रवेश प्रक्रिया संदर्भातल्या? स्वाती, खरंय संघर्ष हा पुन्हा एकदा अंतरिम अटळ दिसतोय की काय, अशा प्रकारची भाषा आता सगळी समोर आहे. सगळे मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा समन्वयक आपल्यावर आहेत. तोडगा, संघर्ष हा एकच उत्तर आहे का? आपण एक लक्षात घ्या, याच्या अगोदर काय झालंय,
या सरकारने मराठा समाजाच्या सगळ्या मागण्यांना यांनी अक्षरशः दाखवलेली या ठिकाणी. म्हणजे 100% आमच्या मागण्या सगळ्या फेल ठरलेल्या आहेत. आम्ही अण्णासाहेब पाटील मामांना सांगितलं ते त्यांनी बंद करून टाकलं. दुसऱ्या बाजूला आम्ही सारथी मागितली ती बंद झाली. म्हणजे जे आम्ही ज्या काही मागण्या केल्या कोपडच्या ताईला न्याय मिळावा ती मागणी मागे पडली. मोर्चे शांततेमध्ये काढले, लाखोचे मोर्चे काढले. कासाठी काढले होते? मराठा समाजाच्या मागणीसाठी काढले होते. त्या मागणीसाठी असं असताना आज मला सांगा, आज तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा अडवणूक त्या ठिकाणी करतात, महावितरणची भरती करतात, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही. ही भूमिका या सरकारची कुठेतरी मराठा समाजाला दाबण्याची आहे आणि म्हणून दाबण्याची आहे. उद्रेक होणार आहे. पण काय सांगाल? प्रश्न तोच आहे की ज्या पद्धतीने राज्यातले सत्ताधारी असलेले लोक मोर्चा काढायला सुरुवात केलेली, राज्याचे मंत्री आहेत त्यांच्या संघटना रस्त्यावर उतरून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका ही भाषा वापरतायत, ही निषेधार्थ गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा यांना आवरलं पाहिजे, अन्यथा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप या सरकारच्याच मंत्र्याच्या माती पडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही देत आहोत. आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत याची चर्चा झाली पाहिजे. आम्ही काही ओबीसीमध्ये मागितलेलं नाही, तरी सुद्धा अशा प्रकारचे मोर्चे का निघतात, याच्या मागचं काय राजकारण आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा येऊन सांगितलं पाहिजे. काल त्यांनी म्हणजे अजूनही तुम्हाला असंच म्हणायचं की याच्या मागे फक्त राजकारण आहे? नक्कीच मराठा समाजाच्या सर्व मागण्यांच्या बाबतीत सरकार राजकारण करत आहे. खरं तर पाहिलं गेलं तर एकही मागणी मराठा समाजाची आतापर्यंत या सरकारने केलेली नाही. केलेली असेल तर मी आपल्याद्वारे या सरकारला आवाहन करतो की आपण मराठा समाजासाठी कोणते विधायक कार्य केलं, कोणते निर्णय घेतले हे तुम्ही ठोकपणे या ठिकाणी समाजाला समजतील अशा पद्धतीने तुम्ही सांगा. कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आरक्षणाच्या बाबतीत तर त्यांनी नाहीच घेतला, परंतु विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, इतरही आमच्या मागण्या असतील, या सर्व मागण्यांना यांनी केराची टोपली या ठिकाणी दाखवली. केराची टोपली दाखवली. चर्चा होते. असं जरी असलं तरी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा हा घोळ 9 सप्टेंबर नंतरचा कायम दिसतोय. काय सांगाल? नाही, हा घोळ तर कायम दिसतोय. सरकारने असे ठोक पावलं उचलायला पाहिजे की विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, समाजाचं नुकसान होतंय. फक्त सरकार बघत असतं, ही डेट देतं, ती डेट देतं. किती तारखावर तारीख कोर्टासारख्या तारखा देतात. आम्ही किती दिवस वाट बघायची? विद्यार्थ्यांचं भविष्य काय आहे? त्यांनी काय करायचं पुढे? नाही, मग कोर्टाच्या किती तारखा देणार असं जरी म्हणत असेल तरी कोर्टामध्ये बाजू मांडायला सक्षम नाही पण सरकारचा नाकर्तेपणा आहे. आज सरकारने जर चांगल्या पद्धती भूमिका मांडली असेल तर मराठा समाजाला स्थगितीच मिळाली नसती. आज स्थगिती सरकारमुळे मिळाली आहे. त्याच्यामुळे सरकारची जबाबदारी आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थी असतील किंवा शिक्षणामधली भरती, तुमची नोकरी भरती असेल, कुठल्याही प्रकारे मराठा तुम्ही अन्याय कराल त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. कारण ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी सरकार होतं त्या काळात मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, 42 बांधव गमवले. कुठंतरी असं वाटत होतं 3 जणांना सरकार आलं आहे. महाराष्ट्र शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा अशोक चव्हाण असतील, थोडेसे समजदार वाटले होते. परंतु हेच मराठा समाजाचे नेते आज मराठा समाज अन्याय करत आहे असं आम्हाला कुठं ठामपणे वाटतं. आणि म्हणून याची किंमत मराठा समाज या सरकारला मोजायला लावल्याशिवाय कमी करणार नाही. नक्कीच राजू, निर्णय तर सरकारने घेतलाय की 9 सप्टेंबर नंतर जे असतील ऍडमिशन त्या ACBC मध्ये नसतील, खुल्या प्रवर्गात असतील. अर्थातच कट ऑफचा विषय तिथे येतोच. त्याचबरोबर आर्थिक फटका सुद्धा हा मोठा विषय असतो. कशी भूमिका सरकारने घ्यावी अशी तुमची मागणी आहे? कारण पुन्हा एकदा एक बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते. याबाबत आमची भूमिका अतिशय स्पष्टपणे आहे की विद्यार्थ्यांची फी संपूर्णतः महाराष्ट्र सरकारने भरली पाहिजे आणि सरकारने ते आश्वासित सुद्धा केलेलं आहे. त्यांनी दिलेला शब्द फिरवू नये ही आमची भूमिका आहे. त्याचप्रमाणे राहिला प्रश्न कट ऑफ लिस्टचा आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा, या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन ज्यांची प्रवेश प्रक्रिया ज्यांची सुरुवात झाली होती त्याच्या आधीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती पूर्ण करत असताना सप्टेंबर नंतरची सुद्धा याच्यामध्ये त्यांना संधी दिली पाहिजे. कारण फक्त अजून नाकारलेलं नाही आरक्षण, नाकारलेलं नाहीये, स्टे आहे. पण कशा प्रकारे खुल्या प्रवर्गातला कट ऑफचा सरकार निर्णय घेऊ शकतो? कारण तिथे तर सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. नक्कीच सरकार ज्याप्रमाणे आपला निर्णय सादर करतं, सरकारने वेगळ्या पद्धतीने भूमिका घेऊन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची सोय केली पाहिजे. मग ती प्रवेशाच्या संदर्भात असेल, फीच्या संदर्भात असेल. कारण सरकार सांगतंय की कोर्टामध्ये आरक्षण रद्द झालेलं नाही, परंतु तुम्ही स्थगिती केलेल्या आरक्षणाला तुम्ही 9 सप्टेंबर नंतर मुलांना सांगतायत की तुम्ही SCBC मध्ये तुम्हाला प्रवर्गामध्ये तुम्ही प्रविष्ट होत नाही. परंतु आधी फॉर्म आधी एक भूमिका, नंतर एक भूमिका. सरकार सातत्यानं वारंवार भूमिका बदलतंय का? अशा प्रकारची शंका आज मराठा समाजाचे कार्यकर्ते, समन्वयक, ठोक मोर्चाचे कार्यकर्ते हे उपस्थित करतात. सरकारनं 9 सप्टेंबर नंतर सुद्धा ACBC मध्ये प्रवेश जरी दिला नाही तर त्या विद्यार्थ्यांचा आर्थिक शिक्षणाचा भार सगळा उचलावा ही आपल्या मागणीवर ठाम आहे. संघर्ष अटळ असल्याची आक्रमक भाषा सुद्धा नाशिकमधनं होतेच आहे. आणि हा आर्थिक भार आता सरकार उचलणार का, त्याबद्दल सरकार नेमका निर्णय काय घेतं या मागणीच्या अनुषंगाने ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर चर्चा, त्यांचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी. तर बघूयात अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नेमकी कोणती
महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली होती. नाही, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आपल्या बाजूने निकाल लागलेला होता आरक्षणाच्या. सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस केस गेली त्यावेळेस तेच पूर्वीचे सगळे वकील जसेच्या तसे ठेवले, उलट ॲडिशनल वकील त्या ठिकाणी दिले. आम्हालाही वाटत होतं जसं तामिळनाडूचा निकाल लागला किंवा इतर बाबतीतले निकाल लागले तसं कोर्टामध्ये केस चालू राहील, तोपर्यंत आहे तो निर्णय तशाच पद्धतीनं ठेवला जाईल. परंतु स्थगिती दिली गेली. त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये की बाबा बेंचच्या पुढं जाऊ द्या, मोठ्या बेंच पुढं त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारे सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि मराठा समाज असेल किंवा इतर पण अनेक समाज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात. शेवटी राज्याला पुढे नेत असताना कुठलाही घटक, कुठलाही समाज हा नाराज न राहून त्याला बरोबरीनं घेऊन पुढे जायचं असतं आणि ते काम महाराष्ट्राचं सरकार करतं. तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवता येणार नाही, मराठा आरक्षण स्थगिती देणार नाही, काही लोक चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरवतायत असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असं ठाम मत आहे. कारण की ज्यांचा आरक्षणास जे पात्र आहेत, ज्यांना आरक्षण मिळतं आहे आणि ज्यांच्या ॲडमिशन जागा आहेत, इतरांना मला सांगा मराठा प्रवर्गातला सुद्धा ज्यांना आता SCBCमध्ये मिळणार नाही त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये ॲडजस्ट होतं. त्यामुळे सर्वांचाच त्याच्यामध्ये मार्ग निघतो आहे. आपण सर्वच थांबवून द्यायचं प्रक्रिया ही कितपत योग्य आहे? म्हणजे जनमत काय समजून घेतलं पाहिजे आणि इतरांना आणि मराठा समाज लोकांना सुद्धा ह्याच्या खुल्या प्रवर्गामध्ये ॲडजस्ट करता येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि या महत्त्वाच्या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येणार आहोत. मात्र बुलेटिनच्या शेवटी जाता जाता एक महत्त्वाची आठवण. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मग तो कोणत्याही क्षेत्रात नाव कमावू शकतो, खेळात, शिक्षणात, कलेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. अशा एखाद्या तरुणाला तुम्ही ओळखत असाल तर त्याला जगासमोर आणायलाच हवं आणि त्यासाठी आजच रजिस्टर करा news18.com यंग जीनियस किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जीनियस सेक्शनला भेट द्या.